हॅलो, नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप छान जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. मी गजानन नाईक तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करत आहे. तुम्ही हा जो व्हिडिओ बघत असाल तर हा दीप अमावस्येच्या दिवशीचा आहे. तुम्ही जर माझे मागचे व्हिडिओ बघितले असतील म्हणजेच मागच्या वर्षीचे जर व्हिडिओ बघितले असतील तेव्हा देखील मी दीप अमावस्या खूप छान प्रकारे साजरी केली होती आणि यावर्षी देखील मला दीप अमावस्या खूप छान प्रकारे साजरी करायची होती. त्यामुळे तुम्ही बघत असाल या दिवशी आपण दीप म्हणजे जे आपल्या घरातील जेवढेही दिवे असतात तर त्यांची आपण पूजा करत असतो. त्याचबरोबर जे कणकेचे दिवे असतात ते देखील आपण या दिवशी तयार करत असतो आणि त्यांची देखील पूजा करत असतो. दीप अमावस्या ही श्रावणाच्या सुरुवातीला येते. म्हणजेच जेव्हा आषाढ महिना संपतो आणि श्रावणाला सुरुवात होणार असते तेव्हा दीप अमावस्या आपण साजरी करत असतो. त्याचबरोबर या दिवशी आपल्या घरातील जेवढे काही दिवे असतात तर ते आपल्याला स्वच्छ प्रकारे घासून पुसून घ्यायचे असतात. त्यानंतर आपल्याला त्याची पूजा करायची असते. तुम्ही बघू शकता इथे जे म्हणजेच कणकेचे दिवे होते तर ते देखील मी तयार करून घेतले होते. दिवे करण्यासाठी जेव्हा आपण कणिक मळतो तेव्हा आपल्याला त्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद आणि थोडंसं मीठ देखील टाकायचं असतं. त्यामुळे जो आपल्या दिव्यांना कलर आहे तर तो देखील खूप छान येतो. म्हणजेच ते थोडेसे पिवळसर दिसतात आणि तुम्ही हे उकडून देखील घेऊ शकता किंवा वाफेवर देखील होऊ देऊ शकता. तर इथे तुम्ही बघत असाल तर मी हे वाफेवरच होऊ देत असतो. तुम्ही मागच्या वर्षी देखील बघितले असेल तर मागच्या वर्षीचे जे दिवे होते तर त्याला मी म्हणजेच 5 जे टोकं होते तर ती केली होती. यावेळेसचे जे दिवे होते तर त्यांना मी एकच टोक केलं होतं वाट ठेवण्यासाठी. तुम्ही बघू शकता आणि जे काही दुसरे देखील पूजेचे दिवे होते म्हणजेच जे मी पूजेमध्ये यूज करतो तर ते देखील सर्व मी इथे दिवे क्लीन करून घेतले होते. म्हणजेच सर्व काही मी दिवे घेतले नव्हते. काही मोजकेच म्हणजेच 5 असे दिवे प्रमुख जे होते तर तेच मी इथे पूजेमध्ये घेतले होते. जे कणकेचे दिवे होते तर ते मी वाफेवरतीच वाफवून घेतले आणि त्यानंतर त्यामध्ये म्हणजेच मी तेल टाकलं होतं आणि त्यामध्ये वाती देखील लावल्या होत्या. यानंतर जे काही पितळेचे दिवे होते तर ती देखील आपल्याला स्वच्छ घासून घ्यायची असतात. ती देखील मी पहिल्यांदा स्वच्छ घासून घेतली. त्यानंतर त्यामध्ये देखील म्हणजे तेल मी टाकून घेतलं, वाती देखील टाकून घेतल्या आणि ही म्हणजेच पूजा जी असते तर ती आपल्याला संध्याकाळी करायची असते. म्हणजेच जेव्हा आपले संध्याकाळचे आपण दिवे लावतो तेव्हा आपल्याला ही सेवा करायची असते. तुम्ही बघत असाल तर ज्या समया होत्या तर त्या देखील आपण अशा प्रकारे खूप छान प्रकारे सजवू शकतो. तुम्ही बघत असाल तर ही आयडिया होती माझ्या डोक्यामध्ये की आपण समयांना देखील अशा प्रकारे छान प्रकारे सजवू शकतो. त्यांना देखील अशा प्रकारे वस्त्र आपण जेव्हा परिधान करतो तर त्या देखील दिसायला खूप छान दिसतात. समयांना वस्त्र कशा प्रकारे नेसवायचे तर यावरती देखील मला व्हिडिओ करायचा होता पण म्हणजेच वेळ कमी होता त्यामुळे मी पटपट जी काही तयारी होती तर ती करून घेतली होती. कारण संध्याकाळ देखील होत होती आणि ही जी सेवा असते आपल्या म्हणजे जे काही आपले दिव्या प्रज्वलित करायचे असतात तर ते तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता. पण जेव्हा आपण तुळशीला दिवे लावतो तर त्याच वेळेला आपण हे जे दिवे असतात तर ते प्रज्वलित करून त्यांची पूजा करून घ्यायची असते. त्यामुळे म्हणजेच मला व्हिडिओ करणं शक्य झाला नाही. पटपट मी म्हणजे जे काही पीस होते तुम्ही बघत असाल तर यांना म्हणजेच मी पिसानेच सजवलं होतं. माझ्याकडे 2 कलरचे पीस होते, एक ग्रीन आणि एक पिंक. तर ते देखील दिसायला खरंच खूप छान दिसत होते. त्यानंतर त्यांना मी ज्वेलरी देखील परिधान केली. ज्वेलरी तुम्ही बघत असाल तर ज्वेलरी इथे मी मोत्याचीच त्यांना परिधान केली होती. कारण ती दिसायला देखील खूप छान दिसत होती आणि त्यांचं जे लूक होतं तर ते देखील खूप छान दिसत होतं. यानंतर तुम्ही बघत असाल तर माझ्याकडे एक कमळाचा दिवा देखील होता. तो देखील मी या सेवेसाठी घेतला होता. सुरुवातीला तुम्ही बघू शकता तर जिथे मला पूजा करायची होती ती जागा मी पहिल्यांदा स्वच्छ पुसून घेतली. त्यानंतर तिथे मी स्वास्तिक देखील काढून घेतलं रांगोळीने किंवा तुम्ही तांदळाच्या पिठाने देखील स्वास्तिक काढून घेऊ शकता. त्यावरती आपल्याला हळदी, कुंकू, अक्षता व्हायच्या आहेत. त्यावरती तुम्ही चौरंग किंवा पाट तुम्हाला जे काही ठेवायचं असेल तर ते तुम्ही ठेवू शकता. इथे तुम्ही बघत असाल तर मी इथे चौरंग ठेवला होता. चौरंगावरती पहिल्यांदा मी जे गुलाबी कलरचे वस्त्र होते तर ते मी अंथरून घेतले. त्यावरती जे पिवळ्या कलरचे वस्त्र होते तर ते देखील मी ठेवून घेतले. यानंतर सर्वात मध्यभागी म्हणजेच मला इथे म्हणजेच अरेंजमेंट जी होती तर ती अशा प्रकारे करायची होती जेणेकरून जे सर्व दिवे आहेत तर ते प्रॉपर दिसतील आणि एका अरेंजमेंटमध्ये दिसतील. त्यामुळे मी इथे छोट्या चौरंगाचा देखील यूज केला होता. सुरुवातीला जे काही तुळशीचा दिवा होता आणि देवघरातला दिवा होता तर तो मी प्रज्वलित करून घेतला आणि त्यानंतर मी या सर्व ज्या सेवा होत्या तर त्याच्यासाठी मी सुरुवात केली. सुरुवातीला मध्यभागी अजून मी एक त्याच्यावरती तुम्ही बघितलं असेल तर एक छोटा चौरंग ठेवला होता. त्यावरती देखील मी लाल कलरचे जे वस्त्र होते तर ते मी ठेवून घेतले आणि त्यावरती जो कमळाचा दिवा होता तर तो मी ठेवून घेतला. सुरुवातीला मी तोच प्रज्वलित करून घेतला आणि त्यानंतर मी सेवेला सुरुवात केली. यानंतर ज्या काही समया होत्या तर ते देखील मी दोन्ही साईडला 2 ठेवून घेतल्या होत्या. त्याखाली मी थोडीशी तांदळाची जी रास होती तर ती देखील ठेवून घेतली होती आणि त्यामध्ये म्हणजे मी तेलाच्या वाती लावल्या नव्हत्या, कॅन्डलच ठेवल्या होत्या. कारण तुम्हाला माहिती असेल तर जेव्हा आपण समयांमध्ये तेलाच्या वाती लावतो तर त्याचं जे तेल आहे तर ते खाली देखील येतं समयांसोबतच. त्यामुळे इथे म्हणजे जी ज्वेलरी किंवा जे वस्त्र होते तर ते खराब होतील. त्यामुळे मी इथे त्या तेलाच्या वाती नव्हत्या लावल्या. ज्या कॅन्डल होत्या तर त्या मी लावल्या होत्या. त्या देखील दिसायला खूप छान दिसत होत्या.
यानंतर गणपती बाप्पांची देखील मी इथे पूजा करून घेतली, कारण जेव्हाही आपण कोणतीही सेवा करतो सुरुवातीला आपल्याला गणपती बाप्पांची सेवा करायची असते। तुम्ही बघू शकता तर जी गणपती बाप्पांची मूर्ती होती तर तिला देखील मी इथे विराजमान करून घेतलं। म्हणजेच सुरुवातीला मी तिथे 2 आंब्याची पानं ठेवून घेतली, त्यावरची थोड्याशा अक्षता ठेवल्या आणि त्यावरती जी गणपती बाप्पांची मूर्ती होती ती मी इथे ठेवून घेतली। गणपती बाप्पांना देखील अष्टगंध, हळदी कुंकू मी वाहून घेतलं। त्यानंतर जे काही दुसरे दिवे होते ते देखील मी इथे पूजेमध्ये ठेवून घेतले आणि जेव्हाही आपण आपल्या सेवेमध्ये किंवा पूजेमध्ये दिवे ठेवतो त्या अगोदर आपल्याला थोडीशी तांदळाची जी रास असते तर ती खाली ठेवायची असते, त्यावरती आपल्याला जे दिवे असतात तर ते ठेवायचे असतात आणि त्यानंतर ते आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचे असतात। तुम्ही बघत असाल तर अशा प्रकारे जे काही सर्व दिवे होते तर ते देखील मी इथे छान प्रकारे ठेवून घेतले। त्यानंतर मी ते प्रज्वलित करून घेतले। सुरुवातीला जे काही दिवे होते त्यांची मी पूजा करून घेतली आणि त्यानंतर तुम्ही दिवे जे होते तर ते प्रज्वलित करून घेतले। यानंतर तुम्ही बघत असाल जर जे कणकेचे दिवे होते ते देखील मी एका तामणामध्ये ठेवले होते। कणक्याच्या दिव्यांना देखील मी हळदी कुंकू अक्षता वाहून घेतला, त्यानंतर त्यांना मी फूल वाहून घेतला आणि त्यानंतर ते प्रज्वलित केले। आणि या दिवशी आपल्याला जे आपण कणकेचे दिवे तयार करत असतो तर त्या दिव्याने आपल्याला दिव्यांची आपल्या देवांची आरती करायची असते। त्याचबरोबर आपल्याला स्वामी केंद्रामध्ये देखील सांगितलं जातं की हे जे दिवे असतात तर याने आपल्याला जे घरातील लहान मुलं असतात त्यांना देखील आपल्याला ओवाळायचं असतं। आणि त्यानंतर हे जे दिवे होते तर ते मी अशा प्रकारे इथे ठेवून घेतले। सर्व जी पूजा आहे तर ती पंचोपचार मी इथे करून घेतली। जे वस्त्र होते तर ते देखील मी समयांना परिधान करून घेतले आणि तुम्ही बघू शकता जे समया दिसत होत्या तर त्या खरंच खूप छान दिसत होत्या। मला देखील कल्पना नव्हती की अशा प्रकारे पूजा होईल, म्हणजेच जे काही करून घ्यायचं असतं स्वामींना तर ते आपल्या हातून करूनच घेतात। त्यानंतर देवांना प्रसाद बनवून मी ते शिरा केला होता आणि शिराचाच मी नैवेद्य दाखवून घेतला। याचबरोबर ज्या काही सेवा होत्या म्हणजेच संध्याकाळच्या सेवा होत्या तर त्या देखील मी ते करून घेतल्या आणि जेव्हा मी सगळे दिवे प्रज्वलित केले तेव्हा म्हणजेच जे वातावरण होतं ते खरंच खूप पॉझिटिव्ह झालं होतं आणि मला देखील म्हणजेच एक खूप असं रम्य वातावरण झालं होतं। जी पॉझिटिव्ह एनर्जी असते तर ती तिथे निर्माण झाली होती आणि जेव्हा सर्व दिवे मी प्रज्वलित करून घेतले होते तेव्हा देखील खूप छान दिसायला देखील ते खूप छान दिसत होतं। मला जे हे व्हिडिओ आहेत तर ते थोडेसे लेट येत आहेत, कारण म्हणजेच माझी मनामध्ये थोडीशी तब्येत खराब होती त्यामुळे मला व्हिडिओ करणं शक्य झाले नाहीत। त्याचबरोबर जे स्वामींचे 11 गुरुवार होते तर त्याला देखील मी श्रावणामध्ये सुरुवात केली होती, ते देखील व्हिडिओज तुम्हाला लवकरच पाहायला मिळतील। म्हणजेच श्रावण महिन्यामध्ये आपण जे काही आपल्या हातून जेवढी सेवा होईल तर तेवढे आपण करण्याचा प्रयत्न करत असतो। त्याचबरोबर श्रावणामध्ये मला गुरुचरित्राचं देखील पारायण करायचं होतं, त्यामुळे जे गुरुचरित्र होतं तर ते देखील मी ऑनलाईन खरेदी केलं। त्याच्यावरती देखील मी एक प्रॉपर व्हिडिओ आणेल, म्हणजेच तुम्हाला देखील तशा प्रकारे व्हिडिओ बघितल्यानंतर ऑनलाईन खरेदी करता येईल, कारण आपल्याला शक्य होत नाही म्हणजे स्वामी केंद्रामध्ये जाणं शक्य होत नाही किंवा कोणाच्या जवळपास स्वामी केंद्र नसतं त्यांना ते पुस्तकं अवेलेबल होत नाहीत। तर मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती देईल की तुम्ही ते कोणाकडून अवेलेबल करू शकता, तुम्हाला ते घर पोचल्या देखील मिळून जातं। अशा प्रकारे जी आजची सेवा होती तर ती माझी खूप छान प्रकारे झाली। तुम्हाला मी केलेली सेवा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ।